थांब बाळा, हा संदेश तू पुढे सरकवू नकोस. येत्या 2 मिनिटामध्ये तुझ्या घरात मोठी आनंदाची खुशखबर येणार आहे. दुर्लक्ष करू नकोस. तुझ्या आयुष्यात आता भरभराट होणार आहे, कारण आज तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे. तुझी सर्वात मोठी इच्छासुद्धा आज पूर्ण होणार आहे. तुझ्या मुलांवर कधीच संकट येणार नाही. ही गोष्ट तू एकदा ऐकून घे, कारण आज तुझ्या मनात जे आहे तीच गोड बातमी तुला आज मिळणार आहे. तू जे देवाकडे मागत आहेस तेच तुला प्राप्त होणार आहे. होय बाळा, फक्त तू विश्वास ठेव, कारण तू जर विश्वास ठेवलास तर तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. बाळा, तू जिथं जाशील तिथे यश, भरभराट तुझ्या पाठीमागे येणार आहे, कारण आता तुझे घर आनंदाने बहरले जाणार आहे. आज तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्यावर मोठी कृपा होणार आहे. ही संधी तू चुकवू नकोस. तुझ्या घरात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. कानाडोळा करू नकोस. ज्याची तू आशा सोडलीस तेच तुझ्या समोर येणार आहे, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. होय बाळा, तू फक्त विश्वास ठेव. तू म्हणशील की खरंच देवा, हे कसं शक्य झालं असं तुला वाटेल, पण तू जी रोज प्रार्थना केलीस ते आता सत्यात उतरणार आहे, कारण तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. तुझं घर आता आनंदाने भरून जाणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर होणार आहे. होय बाळा, न ऐकता हा संदेश तू पुढे जाऊ नकोस. जर तू ऐकणार असशील तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर आणि ह्या व्हिडिओला लाईक कर. बाळा, कधीच मूर्खाशी वाद घालू नकोस. निंदा करणाऱ्याला प्रत्युत्तर देऊ नकोस. होय बाळा, आजच्या जगात ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण या धावपळीत आपण रोज नको असलेल्या निगेटिव्हिटी, तणाव, वाद याच्या जाळ्यात अडकतो. पण बाळा, प्रत्येक जण आपल्याला मागे पाडायला प्रयत्न करत आहे. आपली ऊर्जा चोरून नेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी कोणाला कधी आणि कसं इग्नोर करायचं हे जर तुला समजलं तर तू नक्कीच तुझ्या जीवनात यशस्वी होणार आहेस. होय बाळा, लोकांना इग्नोर करणं आपण म्हणतो तितकं सोपं नाही, पण उशिरा समजलं तर फार नुकसान होतं. त्यापासून तुझी वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचव. होय बाळा, प्रत्येकाला तू उत्तर देत बसू नकोस. काही वेळाना जबाबदारी ही वेळेवरती सोपून द्यायचं असतं. बाळा, काही वेळा शब्दाने उत्तर देण्यापेक्षा कृती करून दाखवणं महत्त्वाचं असतं, कारण थेअरीपेक्षा प्रॅक्टिकल अधिक प्रभावी ठरतं. म्हणून तू प्रॅक्टिकली राहा. तू जीवनात काहीच करू शकत नाहीस ही गोष्ट तुझ्या आवाक्यात नाही. तू प्रत्येक वेळी फेलच होशील असे बरेच जण तुला सांगत असतील. अशा निगेटिव्ह गोष्टींना उत्तर तोंडाने नाही तर तुझ्या कामाने तू दे. होय माझ्या लेकरा, वेळेपेक्षा परफेक्ट उत्तर कोणीही देऊ शकत नाही. फक्त तू वेळेलाही वेळ दे. जर सहमत असशील तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ असे टाईप कर आणि हा भक्तिमय चॅनल तू सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, विश्वास ठेव. बघ, जे आज लोक तुला नाव ठेवत आहेत, कमी लेखत आहे, योग्य वेळ त्यांना त्यांची जागा आपोआप दाखवून देईल. तू फक्त शांतपणे आणि मेहनतीने तुझ्या मार्गावर तू चालत राहा. होय माझ्या लेकरा, आज जे तुला हसत आहे तेच तुझ्या उद्या गोडवे गाणार आहेत. तू त्यांच्या वादात अडकू नकोस. जर तू तिथेच अडकलास तर तुझी ही शांतता, तुझी ही निशब्दता सर्वात मोठं उत्तर आहे. उत्तर जर तुला द्यायचं असेल तर तुझ्या कामातून दे, तुझ्या यशातून दे. बाळा, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, कारण विश्वास हाच सर्वात मोठा आहे. तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. होय माझ्या लेकरा, कधी कधी मोठी लढाई जिंकण्यासाठी छोटी लढाई हारून जावी लागते. याचा अर्थ असा की जर तुम्ही मोठी ध्येय ठेवली असली तर त्या मार्गात येणाऱ्या लहान सहान गोष्टींमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. पण बाळा, तू फक्त विश्वास ठेव. तुझं जे उद्दिष्ट आहे ते स्पष्ट आणि स्थिर ठेव. तुझं लक्ष मोठं आहे आणि मार्ग कठीण.
पण तुझं मन स्थिर आहे आणि तू विजयी नक्कीच होणार आहे. अरे लोकांचं कामच आहे बोलणं, त्रास देणं. ते तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतील, पण तू लक्ष विचलित होऊ देऊ नकोस. तू तुझं काम करत राहा. तुझ्या ध्येयासाठी पूर्ण चिकाटीने तू प्रयत्न करत राहा. तू प्रयत्न केलास तर यश तुला नक्कीच मिळणार आहे, कारण साक्षात माझा आशीर्वाद तुला प्रदान होणार आहे. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर लव्ह यू गॉड असे तू टाईप कर. होय बाळा, जर तू भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलास तर तू तुझ्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीस. त्यामुळे अशा कुत्र्यांना बिस्किट टाक आणि तू पुढे जा. होय माझ्या लेकरा, लहान लहान गोष्टींवर तुझा अमूल्य वेळ आणि ऊर्जा वाया घालवत बसू नकोस. जेव्हा तू मोठं स्वप्न पाहशील तेव्हा अडचणी येणं स्वाभाविक, पण तुला विचलित व्हायचं नाही, मागे हटायचं नाही. लक्षात ठेव बाळा, तू हे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात केली होती. जोपर्यंत ते साध्य होत नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी चालतील, पण ध्येयाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे बाळा. जिथे तुला पोहोचायचं आहे तिथे तुला नक्कीच भगवंत पोहोचवणार आहे. फक्त तू भगवंतावरती विश्वास ठेव, आणि भगवंतावरती विश्वास असेल तर हा संदेश तू कमीत कमी 2 जणांना शेअर कर आणि बघ. स्वामी भक्ती पसरवण्याचा तुझा हा अधिकार आहे आणि तो अधिकार तू हक्काने गाजवायलाच पाहिजे. होय माझ्या लेकरा, निसर्गाचा हा नियम आहे, हा जीवनाचा नियम आहे की जितका तू सरळ आणि साधे राहशील तितकं तू लवकर तुटून जाशील. या जगात कोणीच कोणाचं नाही लेकरा. जो जास्त सरळ आणि भोळा बनण्याचा प्रयत्न करतो त्याला हे जग जगूही देत नाही. होय माझ्या बाळा, तू ही गोष्ट लवकर समजून घे. तू आयुष्य आनंदाने आणि समजूतदारपणाने जगायला शिक, कारण ह्या जगाचा विचार जर तू करत बसलास तर तुला फक्त दुःखाने दुःखच मिळणार आहे. होय माझ्या बाळा, तू खूप वेळेस फसवणूक आणि धोक्याचा बळी ठरला आहेस. त्यामुळे सतर्क राहा, बुद्धिमत्तेचा वापर कर. समजूतदारपणा आणि संयमाशिवाय सरळ असणं म्हणजे स्वतःला कमकुवत बनवणं आहे बाळा. तुझ्या भल्याचा फक्त तूच विचार करू शकतोस, इतर लोक नाही. इतरांच्या म्हणण्यानुसार जगणं सोडून दे आणि स्वतःच्या मर्जीने जीवनाचा मनसोक्त तू आनंद घे. होय माझ्या बाळा, इग्नोर करायला शिक. तुझं मानसिक समतोल टिकून राहील. होय बाळा, जेव्हा गरज असेल तेव्हा तू नाही म्हणायला सुद्धा शिकलं पाहिजेस, कारण इग्नोर करणं आणि अहंकार दाखवणं यात फरक आहे. जर तू अहंकार थोडा कणखर केलास तर तीच तुझी मजबूतपणाची ओळख बनेल. आणि लोकांचा विचार करणं सोडून दे. मी कायम तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.